आज राजमा पिकाबद्दल माहिती जाणून घेणार आहे की राजमा पीक हे आपण कधी लागवड करायला पाहिजे आणि त्याचे उत्पादन किती येते, त्यावर कोणती कीड रोग येते, त्याचबरोबर खत व्यवस्थापन कसं, बियाणे किती लागतात एकरी. तर याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, जे राजमा पीक आहे तर राजम्यालाच घेवडा म्हणतात. म्हणजे घेवडा ज्यावेळेस हिरवा जी शेंग आहे तर ती विकली की त्याला घेवडा म्हणतात, आणि वाळले जे आहे तर ते बियाणे जर विकलं तर त्याला जे राजमा पीक म्हणतात. मग मित्रांनो, हे राजमा पीक उत्तर भारतामध्ये काळापासून ते पिकत आलेलं आहे आणि तिथे उत्पादन घेत आलेले आहे शेतकरी. तर मित्रांनो, जे घेवडा पीक आहे तर ते घेवड्या पिकामध्ये जे भात आणि घेवडा हे प्रसिद्ध आहे उत्तर भारतामध्ये. मग त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये याची लागवड काही काळापासून केली जात आहे. त्यामध्ये सांगली, सातारा, त्यामध्ये उस्मानाबाद, तर म्हणजे धाराशिव, तर अशा जिल्ह्यांना तिथे काही दिवसापासून त्याची लागवड केली जात होती. मग मित्रांनो, त्याचमध्ये आपल्या आता मराठवाड्यामध्ये सुद्धा लागवड होत आहे, त्याचबरोबर विदर्भामध्ये होत आहे. लागवड होत आहे तर ती मराठवाड्यामध्ये, बीडमध्ये जास्त प्रमाणात लागवड होत आहे. मग मित्रांनो, जी राजम्याची लागवड आहे तर मग ती राजम्याची लागवड आपण कधी केली पाहिजे. तर मित्रांनो, राजम्याची लागवड आपण खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये करू शकतो. पण रब्बी हंगामामध्ये जास्त प्रमाणात तिथे उत्पादन निघत असतं. तर त्यामुळे रब्बी हंगामामध्ये जे हरभरा आहे तर हरभऱ्याला काही काळापासून जास्त उत्पादन निघत नाही आणि त्याचबरोबर भावही जास्त नाही. त्यामुळे जो पर्याय म्हणून हरभऱ्याला तर तो राजमा पीक हा घेत आहे शेतकरी. मग त्यामुळेच राजमा पिकाची आपण माहिती आज जाणून घेऊ. तर मित्रांनो, जे राजमा पीक आहे तर ते त्याची जे जमीन आहे तर जमीन त्याला मध्यम ते हलकी जमीन लागते, जेणेकरून पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. त्यावर मित्रांनो, आपण भाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो, पण त्यामध्ये आपल्याला बेड पद्धत अशा अनेक पद्धती तिथे अवलंब करावा लागणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण आता विचार केला तर मग बियाणे किती लागतात एकरी. तर बियाण्यामध्ये आपल्याला 25 ते 30 किलो एकरी बियाणे आपल्याला लागतात. त्यामध्ये 35 किलो पर्यंत सुद्धा काही शेतकरी बियाण्यांची लागवड ही करत असतात, म्हणजे पेरणी पद्धती करत असतात. म्हणजे सोयाबीनला आणि आपली राजमा पीक आहे तर हे मिळतं जुळतं पीक आहे. म्हणजे जसं सोयाबीनचं पीक आपण पेरणी करतो तसंच राजमा पीक हे पेरणी करतात. तर मित्रांनो, जे राजमा पीक आहे तर राजमा पिकाला आपल्याला जे की तीन आपल्या दोन झाडामधले अंतर आणि दोन सरीमधलं अंतर जे आहे तर ते 1.25 फूट 1.5 फुटापर्यंत आपण ठेवू शकतो, आणि जे 2 ते 3 अशा इंचावर आपण त्याची पेरणी ही करू शकतो. तर मित्रांनो, राजमा पिकाची आता बीज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे, कारण त्यामध्ये खोडमाशी जो कीड आहे तर ते किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याचबरोबर रोगाचा प्रादुर्भाव तिथे होऊ नये, त्यासाठी बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, बीज प्रक्रियामध्ये आपण जे थायमेथॉक्झाइम आहे तर त्याची बीज प्रक्रिया तिथे करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जे कार्बन डायझिम मॅन्कोजेबा आहे तर त्याची सुद्धा बीज प्रक्रिया तिथे करणे गरजेचे आहे, जेणेकरून येणारे भविष्य काळातील रोग ही आपल्याला काही दिवसापर्यंत थांबवता येईल. त्यामुळे बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो, खत व्यवस्थापनामध्ये आपण 20-20-0, 24-24-0 तर असे जे खत आहे तर ते वापर करू शकतो, कारण हे 75 दिवसामध्ये 70 ते 75 दिवसामध्ये परिपक्व होत असतं. त्यामुळे आपल्याला अशा खताचा तिथे अवलंब करणे गरजेचे आहे. आपण त्यामध्ये 10-26 सुद्धा आपण वापर तिथे करू शकतो. तर हे झालं खत व्यवस्थापनाबद्दल मित्रांनो. तर मग त्याचबरोबर आपल्याला हे राजमा पीक आहे तर यावर कोणती किडीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, यावर आपल्याला मावा, त्याचबरोबर पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे याचा सुद्धा थोडंफार प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, शेंग पोखरणारी आहे आणि मुख्य म्हणजे जी खोडमाशी आहे, जी आपली सोयाबीन पिकावर येते तशीच त्यावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून आपल्याला तिथे तशा पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. मित्रांनो, पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे पाण्याचं व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला 2 ते 3 पाणी आपल्याला या राजमा पिकाला लागणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे की आपल्यामध्ये जे रोग आहे घेवड्यामध्ये किंवा राजमा पिकामध्ये जो रोग आहे तर त्या रोगामध्ये जी फ्युजेरियम विल्ट आहे तर त्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर तांबेरा या रोगाचा सुद्धा यावर प्रादुर्भाव होत असतो, आणि पांढऱ्या माशीमुळे येलो मोजॅकचा सुद्धा यावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मग त्यामुळे आपल्याला या किडीला नियंत्रित करणे गरजेचे आहे आणि रोगाला नियंत्रित करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, फ्युजेरियम विल्ट आरोग्य येऊ नये यासाठी आपण ओलावा असताना 2 किलो ट्रायकोडर्माचा तिथे वापर
करू शकतो. तर मित्रांनो हे झालं रोगाचं. त्याचबरोबर मित्रांनो हे जे पीक आहे तर हे पीक आपल्याला जे की याला नत्र म्हणजे नत्राच्या गाठी या पिकावर नसतात, त्यामुळे आपल्याला 20 ते 25 दिवसांनी आपल्याला यावर 15 ते 20 किलो या पद्धतीने प्रमाणे आपल्याला तिथे जे नत्र आहे तर नत्राचा डोस देणे तिथे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने आपण नत्र डोस देऊ शकतो. ज्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात जो पीक आहे तर ते वाढलं तर मग तिथे आपल्याला नत्राचा डोस हे द्यायचा नाही. तर मित्रांनो हे झालं आपलं नत्राचे डोसाबद्दल. तर मित्रांनो त्याचबरोबर आपण यामध्ये विद्रव्य खताचा वापर करून सुद्धा आपण हे पीक चांगल्या पद्धतीने आणू शकतो. आणि या मित्रांनो या पिकामध्ये आपल्याला ॲव्हरेज किती येतं हे मुख्य कारण आहे. कारण आपण हे पीक चेंज करत असेल तर मग त्यामध्ये ॲव्हरेज किती येतं आणि त्याचबरोबर आपल्याला बाजारभाव काय मिळतो. तर मित्रांनो हे जे पीक आपण घेत आहोत राजमा पीक, तर राजमा पिकाचं जास्तीत जास्त हे 12-13 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज हे शेतकरी काढत असतात एकरी. मॅक्झिमम जे ॲव्हरेज आहे तर ते ॲव्हरेज 8 ते 10 क्विंटल पर्यंत आपल्याला तिथे येत असतं चांगले नियोजन केल्यावर. तर मित्रांनो याला जर आपण मार्केट रेट म्हणलं तर मार्केट रेट मित्रांनो आपल्याला यामध्ये 6,000 पासून तर 12,000 पर्यंत आपल्याला याचे मार्केट रेट मिळत असतात. पण याचं मार्केट हे बीड जिल्ह्यामध्ये काही शेतकरी येऊन घेत असतात आणि त्याचबरोबर याला दिल्लीमध्ये जास्त मागणी असल्यामुळे दिल्लीत याचं मार्केट चांगल्या पद्धतीने आहे. तर शेतकऱ्यांचा ग्रुप जर असेल तर आपण तिथून कनेक्शन लावून आपण त्याची विक्री ही मालाची करू शकत असतो. तर मित्रांनो हे झालं विक्रीचं. तर पीक आहे तर त्या अशा पद्धतीने आपण विक्री करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर घेवडा पीक हे विकायचं असेल म्हणजे आपण ओला म्हणजे शेंगाच विकायच्या असेल हिरव्या, तर आपल्याला जर चांगलं मार्केट मिळालं तर आपण शेंगा सुद्धा त्याच्या विक्री करू शकतो. तर मग त्यामध्ये हिरव्या शेंगा सुद्धा आपण त्यामध्ये विक्री करू शकतो. हिरव्या शेंगाला जर चांगले दर मिळाले म्हणजे 30 ते 40 रुपये किलो प्रति किलो या पद्धतीने जर दर मिळाला तर हिरव्या शेंगा सुद्धा आपण विक्री करू शकतो. तर मित्रांनो जर हिरव्या शेंगाला दर नाही मिळाला तर आपण त्याचे हार्वेस्टिंग करून त्याचे वाळे दाणे आहे तर ते सुद्धा विक्री करू शकतो. तर मग मित्रांनो अशा पद्धतीने घेवड्याचं संपूर्ण व्यवस्थापन आपल्या समोर मांडलं आहे. तर या व्यवस्थापनामध्ये काही राहून गेला असेल तर आपण कमेंट्स करा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि काय अडचणी आल्या तर आपण कमेंट करा, आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्यावर व्हिडिओ सुद्धा बनवू. येणाऱ्या काळामध्ये काय त्यावर कीड येते मग त्यावर कोणते फवारणी करायचे त्याचे सुद्धा व्यवस्थापन आपण करू. अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करू शकतो. तर मित्रांनो धन्यवाद. जय जवान जय किसान.